आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। ग्राहक तक्रार निवारण मंच व आंदोलन अंकुश मार्फत बहादराने महावितरणकडून केला 13,200 रुपयाचा दंड वसूल। महावितरणला वाढीव बिलाचा दिला झटका। शिरोळ तालुक्यातील तेरवाडमधील श्री आप्पासो लिंगाप्पा नरवाडे यांचे घरगुती कनेक्शनचं वीज बिल मे 2012 पासून सरासरी 35 युनिटनं तर 2014 पासून 51 युनिटनं 2017 पर्यंत येत होतं। वीज बिल ग्राहक नियमितपणे भरत होतं, पण अचानक नोव्हेंबर 2017 ते बिल 12,320 इतकं आलं। डिसेंबर 2017 ते बिल 14,470 व जानेवारी 2018 चे 15,000 इतके बिल आल्याने ग्राहकांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण कुरुंदवाड यांच्याकडे तक्रार केली। त्यांनी त्यांची दखल घेतली नाही। जयसिंगपूर येथेही तक्रार केली, तेथेही काही उपयोग झाला नाही। त्यानंतर त्यांनी आंदोलन अंकुशच्या प्रभाकर बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली। तदनंतर मंचने 25 ऑक्टोबर 2018 रोजी ग्राहकांची तक्रार मान्य करून 13,200 नुकसान भरपाई पोटी देण्याचं मान्य केलं आणि त्या रकमेचा चेक 10 डिसेंबर रोजी देण्यात आला। महावितरणने अशा व अन्य पद्धतीनं वीज बिल अस्ताव्यस्त दिले तर ग्राहकांनी वीज बिल न भरता या विरोधात महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे रीतसर तक्रार दाखल करावी असं आवाहन आंदोलन अंकुश मार्फत करण्यात आलं आहे। उपविभाग कुरुंदवाडकडून महावितरणच्या तेरवाडमधील ग्राहकाला जवळपास 66 महिने ॲव्हरेज बिल महावितरणकडून दिले गेले होते। यासाठी 12,200 रुपयेचं अचानक बिल नोव्हेंबर 2017 मध्ये देण्यात आलेलं होतं। या विरोधात ग्राहकाने या उपविभाग कुरुंदवाडकडे दाद मागितली, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जयसिंगपूर यांच्याकडे दाद मागितली किंवा त्यांचा जो ग्राहक कक्ष आहे कोल्हापूरमध्ये अधीक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्याकडे दाद मागितली, पण त्यांनी ग्राहकाला न्याय दिलेला नाही। त्याच्याऐवजी आम्ही ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणून एक स्वतंत्र व्यवस्था आहे ग्राहकांच्यावर अन्याय झालेली, त्या ठिकाणी या ग्राहकांनी दाद मागितली आणि त्या मंचाचा गेल्या महिन्यात निर्णय झाला आणि यामधील 66 महिन्याच्या काळात जे ॲव्हरेज बिल महावितरणनं दिलं आहे त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांची कर्तव्य कसुरी डिक्लेअर करून या ग्राहकाला 13,200 रुपये नुकसान भरपाई पोटी देण्याचे आदेश या मंचानं दिलेले आहेत। आणि हा ग्राहकांच्या दृष्टीनं सगळ्यात चांगला निर्णय आहे, कारण महावितरण कंपनी नेहमी म्हणत असते की सगळी जबाबदारी ही ग्राहकांची आहे, आम्ही फक्त पैसे वसूल करणारे अधिकारी अशी महावितरणची परिस्थिती होती। पण या ग्राहकानं आपल्या या लढ्यातनं दाखवून दिलेलं आहे की ही सगळी जबाबदारी महावितरणची आहे। योग्य बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, त्या प्रत्येक महिन्यामध्ये मीटरचं रीडिंग घेणं ही महावितरणची जबाबदारी आहे, प्रत्येक महिन्याला योग्य बिल येतं आहे की नाही हे बघणंसुद्धा महावितरणची जबाबदारी आहे। ग्राहकाची जबाबदारी फक्त एवढीच आहे की आलेलं बिल फक्त वेळेत भरणे, यापेक्षा जास्त जबाबदारी ग्राहकाची नाही। आणि त्याच आमची भूमिका मान्य करून महावितरणच्या या ग्राहक तक्रार निवारण मंचानं या जयसिंगपूर सब डिव्हिजनला 13,200 रुपयाचा दंड केलेला आहे। हा ग्राहक चळवळीतला फार मोठा विषय आहे आणि आम्ही असं एक आंदोलन अंकुशच्या वतीनं एक आव्हान आहे की अशी अवास्तव बिलं जर महावितरणकडनं कुणाला मिळाली तर त्यांनी या व्यवस्थेचा वापर करून दाद मागावी, ही कधीही बिलं भरू नयेत आणि अंडर प्रोटेस्ट त्यांनी चालूचं बिल भरून जे वादाचा जी रक्कम आहे ती या मंचाच्या माध्यमातून ग्राहकांनी न्याय मागावा, तिथे 100% तुम्हाला न्याय मिळेल आणि या महावितरणला सुद्धा एक धडा देण्यात येईल। माझे नाव अण्णासाहेब लिंगाप्पा नरवाडे। मी घराचे लाईट बिल 12,020 रुपये आले होते। त्याच्याबद्दल आम्ही तक्रार केली ग्राहक मंचमध्ये, तिथे आम्हाला न्याय मिळाला। 12,020 रुपये माझं बिल आलेलं होतं, 220 रुपये, तर मला 13,200 रुपये मिळालं, नुकसान भरपाई मिळाली। यासाठी आंदोलन अंकुशनं मला सहकार्य केलेलं आहे।